जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आपण कोण यांच्या? मी हिची मोठी बहीण आहे. अच्छा, तुम्ही बालमोहन? हो, मी पण बालमोहन. म्हणून सनई म्हटल्यावर तिकडनं विद्या हो, पटवर्धन. नक्की. पण मला सांगा, लहानपणापासून ह्यांची सनई कधी वाजायची का? नाही नाही, ती खूप हट्टी आहे असं म्हणाले सगळेजण, रागीट आहे, पण छान मैत्रीण आहे माझी आणि स्वभाव पण खूप छान आहे तिचा. आणि त्यांच्याबद्दल काय सांगा? ते खूप शांत आहेत त्यामुळे तिचा आता हट्टीपणा मला जास्त जाणवतो. ते शांत आहेत त्यामुळे, बाकी छान स्वभाव आहे तिचा. तुम्ही यांच्या? मी आई. आई. बरं, जावयाबद्दल सांगा. जावई बरं आहे, शांत आहे, म्हणजे जास्त काही बोलत नाही तो. तिच्या आवाजापुढे तिच्या आवाजापुढे तो बोलत नाही जास्त, पण बाकी स्वभावाने एकदम छान. तुमच्या मुलीला तुमचा काय सल्ला? हट्ट थोडा कमी करावा, आळस सकाळी लवकर उठावं तो कमी करावा. तिला सकाळी लवकर उठायला होत नाही, ते जरा लवकर उठायला हवं, कारण मग घाई तिचीच होते ना, सगळं ऑफिस वगैरे आटपायचं. बरोबर आहे. मुलाकडे द्या जरा. सांग रे बाबा, आता तू मगासपासून बऱ्याचदा तू होतास त्या चिठ्ठ्यांमध्ये, तुझं काय म्हणणं आहे? राग कमी करा माझ्यावरचा, बाकी सगळ्या गोष्टीत प्रेमळ आहे. आणि खेळायला वगैरे? खेळायला पाठवतच नाही जास्त मला. नाही का? आणि न सांगता तू गेलास तर काय होतं? संध्याकाळी धपाटा बसेल पाठीवर. नाही मारत नाही. तुम्ही त्याला बोलू द्या ना, मुलालाही काय दडपण. बरं, मग तुझं काय म्हणणं आहे? फक्त राग कमी करावा. हो, आणि आळस कमी करावा. आज सगळ्यांनी बोलून घेतलं. माझी मावशी आहे, ती म्हणजे माझ्या मैत्रिणीसारखी आहे. आम्ही कुठे शॉपिंगला गेलो की ती आमच्यावर नेहमी असते की हा तुला ड्रेस छान दिसेल, तो छान दिसेल. मैत्रीण जास्ती आहे. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर माझ्या वडिलांची मागीन मी. आता ते नाही आहेत, म्हणजे ते असताना त्यांचं महत्त्व नाही कळलं, आता नाही आहेत तर त्यांचं महत्त्व कळते. ते असताना त्यांना खूप माझ्यामुळे त्रास झाला, माझ्या हट्टी स्वभावामुळे. आणि आता जेव्हा आम्ही पालकांच्या भूमिकेत आहोत तेव्हा आम्हाला त्यांचं वागणं तेव्हाच आत्ता कळते, तर त्यांची मी नक्कीच क्षमा मागेन.